विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग चौथा आणि चौथ्या तरंगामध्ये विषय आपला सुरू आहे ख्यातिवर्णन. ख्यातिवर्णन पाहत असताना 6 प्रकारच्या ख्यात्यांचा विचार सुरू आहे. 6 ख्यात्यांचा विचार सुरू असताना त्यामध्ये आपण असत ख्याती, आत्मख्याती, अन्यथा ख्याती, अख्याती, सत्ख्याती, अनिर्वचनीय ख्याती या सर्व ख्यात्यांचा विचार करत असताना पहिली ख्याती पाहिली शून्यम शून्य, म्हणजे आद्यस्थ पदार्थ, अधिष्ठान पदार्थ, कार्यकारण सर्व शून्य मानतो. त्याचं खंडन करताना आत्मख्यातीवादी म्हणतो की सर्व वंद्यापुत्राप्रमाणे आहे, मग त्याची प्रतीती काय येते यायला पाहिजे. म्हणून तुझं मत कसं आहे त्या ठिकाणी असंगत आहे. त्यावर मग त्याचं खंडन केल्याच्या नंतर मग तो काय म्हणतो की बाबा जगात सर्प वगैरे काही पदार्थ नाहीचे, तर त्या सगळ्याचा आकार बुद्धी धारण करत असते. मग सगळ्याचा आकार बुद्धी धारण करते ती बुद्धी क्षणिक विज्ञान रूप आहे आणि प्रथम क्षणी उत्पत्ती, दुसऱ्या क्षणाला नाश नाही, दुसऱ्या क्षणाला स्थिती आणि तिसऱ्या क्षणाला नाश होत असतो. अशा पद्धतीनं तो आत्मख्याती मानतो. तर त्याचे अन्यथा ख्यातीवादी खंडन करतात की मग हे सगळं कसं आहे क्षणिक विज्ञान रूप आहे. मग त्याची प्रतीती किती काळ आली पाहिजे? क्षणभर आली पाहिजे, आधी काळात आली नाही पाहिजे. मग ती आधी काळ होती, म्हणून तुमची आत्मख्यातीसुद्धा कशी आहे? विसंगत आहे. म्हणून त्याचं खंडन करून तो काय सांगतो की आपलं मत मांडायला सुरुवात करतो. त्यामध्ये अन्यथा ख्यातीमध्ये न्याय आणि वैशेषिक हे जडवादी, म्हणजे आत्म्याला जड मानणारे आहेत. तर हे काय म्हणतात, त्याच्यामध्ये 2 न्यायिक पाहिले, 2 न्याय मानणारे, एक प्राच्य न्यायिक आणि एक नव्य न्यायिक. तर प्राच्य न्यायिक काय म्हणतात की अन्यत्र असणारी वस्तू अन्य ठिकाणी प्रतीतीला येणं, म्हणजे वारुळावरला असणारा सर्प रज्जूच्या ठिकाणी प्रतीतीला येणं, ही कोणती ख्याती आहे? नव्य नाही, प्राच्य न्यायिकाची ख्याती आहे. अन्यथा ख्यातीचे पण हे प्राच्य न्यायिक म्हणतात. आणि मग उलट मग त्याचे खंडन करताना नव्य न्याय काय करतात की म्हणतात अन्यत्र असणारी वस्तू अन्य ठिकाणी प्रतीतीला येते असं जर म्हटलं, आणि येण्याचं कारण काय? नेत्रदोष. उलट नेत्रमध्ये दोष असेल तर पाहण्याचं सामर्थ्य कमी व्हावं का वाढवं? उलट कमी व्हायला पाहिजे. तुम्ही तर वाढलेलं दाखवता त्या ठिकाणी. म्हणून तुम्ही सांगता ते म्हणणं तुमचं असंगत आहे, त्याचं खंडन करतो आणि मग आपलं मत मांडतो. कोण? त्यांच्यातच ते दोघं जण. मग तो काय म्हणतो की जसं न्याय असेल तसंच ज्ञान होत असतं. मग न्याय जर रज्जू असेल तर ज्ञान कशाचं होतं? सर्पाचं ज्ञान होत असतं, ऐक नाही. आणि ते काय त्याला तो दोष मानतो का नाही नेत्रामध्ये? तो सुद्धा नेत्रामध्ये दोष मानत असतो. म्हणजेच जर त्या ठिकाणी अन्य असणाऱ्या वस्तूचे अन्य रूपाने भान होणे, ज्ञान होणे, अशा पद्धतीची तो अन्यथा ख्यातीच त्या ठिकाणी मांडत असतो. त्यावरती असत ख्यातीवादी म्हणजे कोण? तर त्या ठिकाणी आपलं आख्याती, आख्याती तर ते सांख्य आणि प्रभाकर, ऐक नाही, सांख्यमत आणि प्रभाकर या दोघांची असणारी चितजडवादी, म्हणजे त्या ठिकाणी आत्म्याला चितवादी म्हणजे आत्म्याला चैतन्य मानणारे आहेत, त्यांची ख्याती त्या ठिकाणी. तर ते म्हणतात जसे न्याय असेल तसं ज्ञान जर होतं असं जर म्हटलं तर डोंगराला पाहून मोरीचं ज्ञान होईल का? तर डोंगराला पाहून मोरीचं ज्ञान होणं शक्य नाही. म्हणून तुमची असत ख्यातीवाद्यांचं मत कसं आहे, आख्यातीवाद्यांचं मत कसं आहे? असंगत आहे. मग त्यावरती तो आपलं मत मांडतो की काय होतं की जेव्हा अंतःकरणाची वृत्ती अन्यथा ख्यातीवाल्यांचं मत असंगत असं अख्यातीवादी म्हणतो. आख्यातीवाद्यांनी काय केलं? अन्यथा ख्यातीवाद्याचं खंडन केलं आणि आपलं मत मांडायला सुरुवात केली. तर आख्यातीवादी आपलं मत मांडताना काय म्हणतात की इदम रूपाने असणारे हे सामान्य ज्ञान, बरोबर ना, ह्या वस्तूचं सामान्य आणि पूर्वीची कधीची झालेली असणारी स्मृती. मग रज्जूवरती तुम्हाला काय भासलेलं आहे? सर्प भासलेला आहे. मग सर्पांशातली स्मृती एक ज्ञान झालं
आणि इदम रूपाने हे सामान्य रूपाने काहीतरी पडलेलं आहे, पण ते प्रत्यक्ष आहे, ते काय अप्रत्यक्ष नाही. मग हे दोन ज्ञानं भिन्न असताना ती दोन ज्ञानं पाहणारा जो प्रमात आहे त्याच्या ठिकाणी भयकंपादी दोष होतं आणि नेत्राच्या ठिकाणी मंद अंधकार आदी दोष होतात. पण ह्या दोषाच्या गोंधळामध्ये दोन ज्ञानं भिन्न असताना ते भिन्न आहे याचा त्याला विवेक करता आला नाही, म्हणून त्यावरती त्याला रज्जूवरती सर्प भ्रम होत असतो. हे त्याने त्याचं कारण मांडलं. त्यावरती आता सत्ख्यातीवादी म्हणजे रामानुजाचार्यांची सत्ख्याती, तर त्याचं ते खंडन करतात. खंडन करताना कसं खंडन करतात की तुम्ही म्हणता की सर्पांशामध्ये स्मृती आणि कशाला बघून रज्जूला बघून त्या ठिकाणी स्मृती झाली. तर स्मृती झाल्याच्या नंतर पूर्वी कधीतरी वाघ पाहिला आणि वाघ पाहिल्याच्या नंतर प्रमात्याला, बरोबर ना, स्मृती झाली प्रमात्याला आणि वाघ पाहिला. कधी पूर्वी कधीतरी पाहिला. मग घरामध्ये बसून त्या स्मृतीनं भय निर्माण होऊन कधी पळणं होईल का? होऊ शकत नाही. बरं, तुम्ही काय म्हणता दोन ज्ञानं वेगवेगळे आहे. मग दोन ज्ञानं एकाच वेळी एकाच काळी कधी असू शकतात का? कधीच असू शकत नाही. उदाहरण देऊन सांगितलं काय, जसं हजारो पाकळ्या एकत्र करून त्यामध्ये सुई जर भोकसली तर ती सुई त्याच्यामध्ये भोगसत असताना आपण म्हणतो एकाच वेळेला सर्व पाकळ्यांचा छेद झाला. तर एकाच वेळेला सर्व पाकळ्यांचा छेद होऊ शकत नाही. तर पहिल्या पाकळीचा छेद झाला तरच दुसऱ्या पाकळीचा छेद होऊ शकतो. म्हणजे पहिल्या पाकळीचा छेद होऊन दुसऱ्या पाकळीचा छेद व्हायला मध्ये व्यवधान अंतर हे असलं पाहिजे, बरोबर की नाही? तसं हे दोन ज्ञानं एकाच वेळेला एका काळी असणं शक्य आहे का? असणं शक्य नाही. म्हणून तुमची कोणती ख्याती? तर असत ख्यातीवाद्यांचं मत सुद्धा कसं आहे? असंगत आहे, असं सत्ख्यातीवाद्यानं त्याचं खंडन करून सांगितलं. आता सत्ख्यातीवादी आपलं मत त्या ठिकाणी मांडतो. ठीक आहे ना? आता सत्ख्यातीवाद्यांचे असे मत आहे की जेव्हा रज्जूच्या ठिकाणी सर्पाची किंवा शुक्तीच्या ठिकाणी रजताचा लोकांस भ्रम मानतात. आता हा सत्ख्यातीवादी, याची ख्याती कोणती आहे? सत. म्हणजे हा सर्व पदार्थांना त्या ठिकाणी सत मानत असतो. एकही पदार्थांना मिथ्या असं त्या ठिकाणी तो मानत नसतो. म्हणून त्याला जगामध्ये जेवढे काही पदार्थ प्रतीला येतात की नाही, त्या सगळ्या पदार्थाला तो काय म्हणतो? खरंच मानत असतो. अगदी स्वप्न जरी पडलं तर स्वप्नसुद्धा तो खोटं मानतो का? स्वप्नामध्ये स्वप्नसुद्धा खोटं मानत नाही. स्वप्नामध्ये जर चुकीचं जर आपण वागलो तरी जागेपणे आपण काय करायचं? लगेच त्याचं प्रायश्चित्त घ्यायचं. इतकं तो सत्य सगळ्या गोष्टी मानत असतो. मग तो काय म्हणतो की सत्ख्यातीवाद्याचे असे मत आहे की जेव्हा रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा, रज्जूवरती सर्प किंवा शुक्तीच्या ठिकाणी रजताचा लोकात भ्रम मानतात, आहे का नाही, तेव्हा सर्पाचा किंवा रजताचा भ्रम नसतो. बघा, त्यावेळेस तो म्हणतो रज्जूवरती तुम्हाला जो सर्प प्रतीला आला, भासला, पण वास्तविक पाहिलं तर रज्जूवरती सर्प प्रतीला आला, तुम्ही तो सर्प मिथ्या म्हणता. तर तो सर्प मिथ्या वगैरे काही नाहीचे. तो रज्जू जसा सत्य आहे का नाही, तसा सर्पसुद्धा काय त्या ठिकाणी सत्यच आहे. आणि शुक्तीवरती तुम्हाला रजत भासलं तर शुक्ती जशी तुम्हाला खरी वाटते, शिंपलं जसं खरं वाटतं, तर त्या शिंपल्यावरती चकचकीत असणारी जी चांदी आहे ती चांदीसुद्धा कशी आहे? भ्रम नाही आहे. रजताचा, चांदीचा तुम्हाला भ्रम असं तुम्ही म्हणता, पण त्या ठिकाणी तो भ्रम वगैरे काही नाहीच आहे. रज्जूवरती जो सर्प प्रतीला आला तो पण खरा, आणि शुक्तीवरती जी चांदी रजत प्रतीला आली ती सुद्धा काय खरीच आहे. मग तुम्ही तिला खोटं का म्हणता? तुम्हाला खोटं नंतर ते का वाटतं? त्याचं तो कारण देऊन सांगतो. बघा, त्यावेळी रज्जूच्या ठिकाणी किंवा शुक्तीच्या ठिकाणी सर्प किंवा रजत सत्यच उत्पन्न होते.
बघा, कारण जगातील सर्व पदार्थ पंचकृत पंचमहाभूता भूतात आहेत. म्हणजे जगातील सर्व पदार्थ आहे का नाही, तर सगळे पदार्थ आपण मागं पाहिलं का नाही, आस्थी भाती प्रिय नाम रूप हे सगळे पदार्थाच्या ठिकाणी नाही. आता हे पुढे येणार आहे आपल्याला, जाऊ द्या. पण तसं या ठिकाणी एकही पदार्थ असा नाही का तो पंचमहाभूतापासून तयार झालेला नाही. आता हे शरीर जसं पाहतो की नाही, हे शरीर जसं पंचमहाभूताचं आहे, तसं तो शिंपलं तयार होत असताना त्या शिंपल्यातला जो एक छोटासा त्याला काय नाव असतं ते मला माहीत नाही, तो शिंपला करणारा एक किडा, एक काहीतरी जीव असतो तर तो त्याचं शरीर सुद्धा पंचमहाभूताचंच आहे की नाही, पंचमहाभूताचंच आहे. त्याचं आता ते वरलं शिंपलं जे आवरण आहे का नाही, आपलं जसं असते हाडं वगैरे कडक असतात, तसं त्याचा एक तो प्रकार करून तो तयार झालेला असतो. म्हणजे तो शिंपला त्याच्या आवरणाकरता त्यानेच तयार केलेला असतो का नवीन कुठून आलेला असतो, त्याच्याच याचा असतो. परंतु त्याने तयार केला जरी असला तरी ते पंचमहाभूताचंच कार्य आहे की नाही. पृथ्वीचं जड म्हणल्यावर पृथ्वीचं कार्य आलं की नाही, म्हणजे पंचमहाभूतापासूनच तयार झालं ना काय, शिंपला. आणि त्यावरती जो रजत म्हणजे चांदी प्रतीला येतं. चांदी हे काय पंचमहाभूतामध्ये नाही का, चांदी सुद्धा पंचमहाभूताचंच कार्य आहे ना, का पुढं नवीन वेगळं तयार होतं, पंचमहाभूतापासून तयार होत असतं. बरं, दोरी जी प्रतीला येते, तर दोरी काय पंचमहाभूतात नाही का, झाडं वृक्ष वगैरे गवत वगैरे हे सगळं पंचमहाभूतामध्ये असतं ना, हे सुद्धा पंचमहाभूतापासून असतं. त्यावरती तुम्हाला सर्प प्रतीला आलं, हा सर्प पंचमहाभूतामध्ये नाही का, सर्प सुद्धा पंचमहाभूताचं काय कार्यच आहे त्या ठिकाणी. मग रजत असेल, चांदी असेल आहे का नाही, किंवा म्हणजे तो किंवा शिंपल्यावरती चांदी रजत असेल, किंवा दोरी असेल आणि दोरीवरती सर्प असेल, हे सगळे पदार्थ याच्यात एक सुद्धा मिथ्या म्हणायचं काही कारण नाही. तुम्ही फक्त शिंपला सत्य मानता आणि त्यावरती चांदी मिथ्या मानता, तर मिथ्या म्हणू नये, ते दोघाला सत्य म्हणा. दोरी सत्य मानता दोरीचं ज्ञान झाल्याच्या नंतर, आणि सर्प मिथ्या मानता, तर दोरी सत्य आणि सर्प मिथ्या असं मानू नका, ते दोन्ही सत्य माना असं त्या ठिकाणी म्हणतो. सत्य मानण्याचं कारण काय, तर सगळे पदार्थ कशापासून निर्माण झाल्यात, पंचमहाभूतापासून निर्माण झाले, म्हणून त्याला मिथ्या म्हणता येईल का, मिथ्या म्हणता येणार नाही, त्याला सत्यच असं म्हणायचं. मग सत्य म्हणण्याचं कारण हे सांगितलं. सर्व पदार्थाचे अवयव पंचमहाभूतात आहेत. शुक्ती देशात शुक्तीचे अवयव बरोबर रजताचे अवयव सदोदित असतात. आता शुक्ती देशात म्हणजे जिथं शुक्ती पडलेली आहे ते ठिकाण आहे का नाही, आणि त्या शुक्तीचे अवयव सत्य आहेत नाही वरती, शुक्ती देशात शुक्तीच्या अवयवाबरोबर रजताचे अवयव सदोदित असतात. म्हणजे जिथं शुक्ती आपलं जिथं शिंपलं पडलेलं आहे त्या शिंपल्याचे अवयव जसे सदोदित म्हणजे नेहमी सतत त्या ठिकाणी कसे असतात, नित्य असतात, सतत खरेच त्या ठिकाणी असतात, बरोबर आहे का नाही. त्या शुक्ती आपलं त्या असणाऱ्या शिंपल्याच्या अवयवाबरोबर रजताचे अवयव जे आहेत का नाही, ते सुद्धा त्याच्याबरोबर काय असतात, सत्यच असतात. आणि ते शिंपल्याला सोडून आहेत का, तर ते शिंपल्याला सोडून आहे, ते शिंपल्याबरोबरच जसं शिंपल्याचं नेहमी सत्य असतं का नाही, नेहमीच असतात की नाही, तसं त्या असणाऱ्या रजताचे सुद्धा चांदीचे सुद्धा अवयव त्या ठिकाणी कसे असतात, सत्यच असतात. ते मात्र कुठं सोडून गेलेले नसतात. ज्याप्रमाणे शुक्तीचे अवयव सत्य आहेत त्याप्रमाणे रजताचे अवयव सत्य आहेत, मिथ्या नाहीत. पण पाहता पुढं, त्या सत्य रजत अवयवापासून सत्य रजत उत्पन्न होऊन त्याची प्रतीती होते. म्हणून सत्य रजत अवयवापासून, बरोबर आहे का नाही, जर त्या ठिकाणी सत्य रजत नसेल, त्याचे अवयव नसेल, तर त्याची प्रतीती होईल का, तर तो म्हणतो त्याची प्रतीती होऊ शकत नाही. म्हणजे ते अवयव सत्य होते म्हणून त्याची प्रतीती होत होती. जर अवयव सत्य नसतील तर त्याची प्रतीती झाली असते का, त्याची प्रतीती झाली नसते. म्हणजे याचं म्हणणं अगदी तंतोतंत बरोबर वाटतं की नाही आपल्याला, वाटतं की नाही. तो काय म्हणतो, त्याचे जर अवयव त्या ठिकाणी जर नसते, रजत म्हणजे जी चांदी तुम्हाला प्रतीत आली का नाही,
ती जर त्या ठिकाणी जर तिचे अवयव नसते तर तुम्हाला प्रतीती आली असते का? प्रतीती आली नसती. मग ज्या अर्थी तुम्हाला फक्त शिंपलं आणि त्याचे अवयव तुम्हाला नित्य सदोदित वाटतात की नाही, त्याबरोबर सुद्धा त्यावर भासणारे तुम्हाला रजताचे चांदीचे अवयव सुद्धा सत्य मानावाच लागेल. का मानावं लागेल? कारण तुम्हाला जी प्रतीती येते, तुम्हाला जर त्याची प्रतीती येते, मग त्याला तुम्हाला मिथ्या कसं मानता येईल? मिथ्या मानता येणार नाही. त्याला तुम्हाला सत्यच मानावं लागेल. का? कारण तुम्हाला त्याची प्रतीती येते. पण मग नंतर कधी कधी प्रतीती येत नाही. गंमत अशी होती, ज्या वेळेस तुम्हाला संपल्याचं ज्ञान होतं का नाही, हे शिंपलं आहे, मग शिंपल्याच्या ज्ञानानंतर काय होतं, त्यामध्ये चांदीचा जे अवयव आहे त्याचा ध्वंस होतो. आता हे बघा, इथं हा फोटो आहे का नाही, आता एक उदाहरण द्यायचं म्हणलं, या कृष्णाचं आहे ना असं बघायचं, त्याला थोडा फोटो असा फिरवला का तो खाली बघतो आणि थोडा फोटो असं वर केला का तो वर बघतो. मग आता ते याला काहीतरी 3D का 5D असं काहीतरी याला म्हटलं जातं वाटतं. हे असे नवीन आलेले आता. आता याचे पाय कधी कधी, ह्या देवाचे पाय कधी कधी पार ह्या फोटोच्या बाहेर चाललेले आहेत. जर जवळून त्याला पाहिलं तर असं होतं बरं का. ते जवळून तसं पाहिलं, आता तशी पद्धत आता ते नवीन तयार झालेलं आहे. म्हणजे उदाहरणासारखं सोपं आहे. मग वास्तविक पाहिलं तर तो वर बघतो का खाली बघतो? मग वर बघताना त्याच्या चित्रामध्ये काहीतरी तयारी अशी करून ठेवली असेल ना, मग ते तिथंच आहे ना, ते तिथंच आहे. तुम्हाला असं वाटतं नाही कृष्ण खाली बघतो, तुम्ही असं वर फोटो फिरून बघा, तो वर पण बघाल त्या ठिकाणी. म्हणजे मग खाली बघतो वर बघतो, हे त्याचं तिथंच आहे का? ते कुठं गेलेलं आहे? कुठं मात्र गेलेलं नाही, तो तिथंच आहे सगळं. बरोबर आहे का नाही? तसं शुक्तीचं ज्ञान झालं तुम्हाला, शिंपल्याचं ज्ञान झालं. तुम्ही म्हणता रजत कुठं सापडत आहे? रजत आता कुठं दिसते? तुम्हाला शुक्तीच्या ज्ञानाने काय होतं की रजताच्या अवयवाचा ध्वंस होतो, म्हणजे नाश होतो. ऐक नाही, असं होतं म्हणून तुम्हाला रजताचे अवयव दिसत नाही. शुक्तीचं ज्ञान नाही झालं तर तुम्हाला, जोपर्यंत शुक्तीचं ज्ञान होत नाही तोपर्यंत रजताचे अवयव तुम्हाला दिसतात की नाही? तोपर्यंत रजत तुम्हाला दिसतंय की नाही? तोपर्यंत दिसतंय. आहे का नाही? आणि एकदा शुक्तीचं ज्ञान झालं की काय होतं की शुक्तीवर भासणारं जे रजत आहे, त्या रजताच्या अवयवाचा काय होतो? ध्वंस होतो, म्हणजे नाश होतो. नाश झाला तरी ते तिथं नसतं का? फक्त तिथंच असतं, ते नित्यच असतं, सदोदित असतं. पण तुम्हाला एका काळी एकाच पदार्थाचं ज्ञान होईल ना, एका काळी दोन पदार्थाचं कसं ज्ञान होईल? कारण ह्योच सांगतो ना कोण, याचं आख्यातिवाद्याचं खंडन कोणी केलं? आख्यातिवाद्याचं खंडन कोणी केलं सांगा बरं आता? हे पण नाही लागलं. अन्यथा ख्यातीवादी. अन्यथा ख्यातिवादी. अजून कोण काय म्हणतं बघा बरं. सत्ख्यातीवाल्यांनी त्यानेच खंडन केलं का नाही? खंडन करतोय, तू अजून खंडन केलंच नाही. त्यांनी खंडन करून झालं ना आख्यातिवाद्याचं आता. कालच झालं खंडन करून. मुलांचं त्याचं उदाहरण दिलं ना काल. हा, मग तो सांगतो ना, एका वेळेला दोन आहे का ना वृत्ती, एका वेळेला एकच पदार्थाचं ग्रहण करते का नाही? एका वेळेला एकच पदार्थाचं ग्रहण करत असते. बरं चला. त्या सत्य रजत अवयवापासून सत्य रजत उत्पन्न होऊन त्याची प्रतीती येते आणि शुक्तीने येणारे रजताच्या आपल्या अवयवामध्ये ध्वंस म्हणजे नाश होतो. आहे का नाही? शुक्ती ज्ञानाने काय होतं, जेव्हा तुम्हाला त्या शुक्तीचं म्हणजे शिंपल्याचं रजताच्या आपल्या अवयवामध्ये ध्वंस म्हणजे नाश होतो. मग शुक्तीचं ज्ञान झालं की रजताचं ज्ञान होईल का? रजताचं ज्ञान होणार नाही. का बरं होणार नाही? का एका वेळेला त्याचंच घ्या ना, त्याचंच म्हणणं घ्या ना, एका वेळेला वृत्ती एकाच पदार्थाचं काय करते? ग्रहण करत असते. एका वेळेला दोन पदार्थाचं, तीन पदार्थाचं, दशावधानी हे म्हणणं कसं आहे? विसंगत आहे. म्हणून रजताचं ज्ञान झालं की शुक्ती आपलं तुम्हाला रजताचं ज्ञान झालं का शुक्तीचं ज्ञान होत नाही, आणि शुक्तीचं ज्ञान झालं का रजताचं मात्र त्या ठिकाणी ज्ञान होत नाही. म्हणून शुक्ती ज्ञानाने रजताच्या आपल्या अवयवामध्ये ध्वंस होतो. कधी ध्वंस होतो? ध्वंस होणं म्हणजे नाश होणं. कधी नाश होतो बरं रजताचा? द्या बरं उत्तर. रजताचा कधी नाश होतो सत्ख्यातीच्या मते? त्याच्या नाही झालं की रजताचा नाश होतो ना. हा, शुक्तीचं ज्ञान झालं, शिंपल्याचं ज्ञान झालं की रजत जे भासत होता ना त्याचा मात्र नाश होत असतो. आहे का नाही? बरं, आता आपल्याला रजताचं म्हणजे चांदीचं ज्ञान झालं, मग शुक्तीचा पण नाश व्हायला पाहिजे का नाही?
शुक्तीचा ध्वंस व्हायला पाहिजे ना, असंच म्हणलं पाहिजे ना. कारण वृत्ती एकाच वेळेला एकाच पदार्थाचं ग्रहण करेल ना, का अनेक पदार्थाचं ग्रहण करेल. मग याचं ज्ञान झालं तर त्याचं ज्ञान, त्याचं ज्ञान झालं तर याचं ज्ञान नाही, असंच म्हणावं लागेल ना त्याला, असंच म्हणावं लागेल. बघा, ध्वंस होतो अशा प्रकाराने रज्जू सर्पामध्ये किंवा शुक्ती रजतामध्ये सत्य सर्पाची किंवा सत्य रजताची प्रतीती होते, म्हणून सत्ख्याती मानणे योग्य आहे. म्हणून अशा प्रकारे रज्जू सर्पाच्या दृष्टांतात किंवा म्हणा किंवा शुक्ती रजताच्या दृष्टांतामध्ये जर विचार केला तर शुक्तीवरती भासलेलं रजत किंवा रज्जूवर भासलेला सर्प यामध्ये विचार केला तर सत्य सर्पाचे व सत्य रजताची प्रतीती होते, म्हणून सत्ख्याती मान्य योग्य आहे, असं सत्ख्यातीवादी आपलं मत मांडत असतो. आता यामध्ये थोडक्यात याचा सार अंश काय घ्यायचा, तर याचा सारांश घेत असताना सत्ख्याती मानत असताना तो काय म्हणतो की सगळे पदार्थ पंचमहाभूतापासून निर्माण होत असतात. ठीक आहे, शुक्ती असेल पंचमहाभूताची, शुक्तीवर भासलेलं रजत ते पंचमहाभूताचं, सर्प असेल, रज्जू असेल, हे सगळे पंचमहाभूतापासून तयार होतात. जेव्हा तुम्हाला आदिष्टान पदार्थाचं ज्ञान होतं, ठीक आहे, तेव्हा आद्यस्थ पदार्थाचा काय होतो, अवयवांचा ध्वंस होतो. म्हणजे आदिष्टान जर शुक्ती असेल तर त्याच्यावरती काय भासलंय, कशाचे अवयव भासलेत, चांदीचे म्हणजे रजताचे अवयव भासले. मग तुम्हाला जेव्हा शुक्तीचं ज्ञान होतं तेव्हा त्या ठिकाणी काय होतं की रजताच्या अवयवाचा ध्वंस त्या ठिकाणी होतो. रज्जूचं तुम्हाला ज्ञान झालं की सर्पाच्या अवयवाचा काय होतो, ध्वंस म्हणजे नाश होत असतो. पण त्याचे अवयव तिथं नसतात का, दोन्ही सुद्धा त्या ठिकाणी नित्य सदोदित त्या ठिकाणी असतात, ते मात्र मिथ्या नसतात. फक्त एकदा अधिष्ठान पदार्थाचं ज्ञान झालं की त्याच्यावरती तुम्हाला जो भासलेला पदार्थ होता त्याच्या अवयवाचा फक्त ध्वंस होतो, एवढाच फक्त त्यामध्ये प्रकार आहे. परंतु हे भ्रमामुळे तुम्हाला असं सगळं वाटतं, पण ते मात्र मिथ्या नाही. कारण ते सगळे कसे आहेत, पंचमहाभूतापासून निर्माण झालेले आहे, म्हणून ते एकही पदार्थ मिथ्या नाही, ते सगळे पदार्थ सत्यच आहे. म्हणून कोणती ख्याती मानावी, असत ख्याती तर मानूच नाही, आत्मख्याती ती मानू नका, अन्यथा ख्याती ती पण मानू नका, अख्याती ती मानू नका, आमची फक्त ख्याती माना, अशी सुंदर अशा पद्धतीनं तो ख्याती सांगतो. त्यावरती आता शिष्य थोडी या ठिकाणी शंका करतो. काय शंका करतो, खाली पहा. इथे ना शिष्य असा शब्द लिहिला तरी चालून जाईन वाटलं तर. महाराज, याप्रमाणे 5 ख्यातीवाद्यांची मते आहेत. एकाचे मत खंडनपूर्वक, दुसरा आपले मत सांगतो. आता असत ख्याती काय कोणाचं खंडन करायला जातो का, बोला ना. मला असं म्हणायचंय की आतापर्यंत एवढे जे त्या सांगितल्या त्या सर्व शिष्याने सांगितलं. शिष्य सांगतो, तो तयार झालेला शिष्य आहे. हा, आतापर्यंत तो जो तत्वदृष्टी आहे तोच बोलतोय. जे की ते 5 पुरुष भेटले, ते त्यांनी सर्प पाहिला, ते एका जागी बसले, मग ते 5 प्रकारचे अनुभव, हे 5 प्रकारच्या ख्यात्या तो शिष्यच सांगतोय. बरोबर आहे ना, शिष्याने सांगितलं नाही या ख्यात्या. शिष्याने का सांगितल्या, रजीवरती सर्प का भासला, मला हा दृष्टांत समजून सांगा. का समजून सांगायचा आहे, त्याचं कारण काय, त्याचं कारण आहे का तुम्हाला जो विवर्तवाद सांगायचा आहे, तो विवर्तवाद समजून घ्यायचा असेल तर रज्जूवर सर्प का भासला, कारण विवर्तवाद कळला तरच तुम्हाला अजतवाद कळेल, नाहीतर कळणार नाही. बरोबर आहे. मग इथं शिष्यच म्हणायचा, आणि शिष्याने या ख्यात्या सर्व सांगितलेल्या आहेत. आता त्याची आवडती ख्याती पण तो सांगणारच पुढं आपल्याला. महाराज, याप्रमाणे 5 ख्यातीवाद्यांची मते आहेत. एकाचे मत खंडनपूर्वक, दुसरा आपले मत सांगतो. एकाचं मत खंडन. आता पूर्वी पहिला जो असत ख्याती, ह्या ख्यातीवाद्याने कोणाचं मत खंडन केलं, आता फक्त जे नेहमी मंडळी सांगणारे त्यांनाही सांगता, बाकीच्याने सांगा बरं कोणीतरी, का असत ख्यातीवाद्याने कोणाचं मत खंडन केलं, निश्चित मारच सांगा. असत ख्यातीवाद्याने कोणाचं मत खंडन केलं,
सांगू शकता का? सर्वांना लक्षात आलं ना ख्यात्या वगैरे काहीतरी? आत्मख्यातीवाद्यांचं. असत ख्यातीवाद्याने कोणाचं मत खंडन केलं? बघा माझा प्रश्न बरोबर आहे का प्रश्न चुकीचा आहे? शोधा जरा तुम्ही जरा बरं याच्यात. प्रश्न वेगळा वाटतोय जरा. हा वाटतं का नाही? कारण तो खंडन करायला तो तो मध्ये होता का पुढं खंडन करायला? कुठंच खंडन करायला मध्ये नव्हता, तो सर्वात पुढं होता. एक बदला. आहे का नाही? आता बघा एका एका बरोबर असे 5-6 जण मुलं उभी केली, प्रत्येकाला सांगितलं तुम्ही त्याच्या पाठीत गुद्दा मारायचा. असे राऊंडवरती गोल उभी नाही केली, गोल केली तर बरोबर एकमेकाच्या पाठीला गुद्दा मारता आला असता, पण ते सरळ असे उभे लाईनमध्ये केलेले आहेत. मग आता मागचा पुढच्याच्या पाठीत गुद्दा मारू शकतो, पण पुढचा पुढं हवेत मारणार आहे का? पुढचा कोणाचंच खंडन करत नाही. तो कोण आहे? असत ख्यातीवादी आहे, शून्यम शून्य आहे का नाही? तो कोणाचं मात्र खंडन करत नाही. पण आत्मख्यातीवादी त्याचं खंडन करतो की नाही? तो खंडन करतो. आत्मख्यातीवाद्याचं खंडन कोण करतं? अन्यथा ख्यातीवादी खंडन करतात. मग त्या अन्यथा ख्यातीवाद्याचं खंडन कोण करतं? अन्यथा ख्यातीवादी त्याचं आख्यातीवादी खंडन करतात. आख्यातीवाद्याचं खंडन कोण करतं? सत्ख्यातीवादी खंडन करतात. अशी 5 मतं आपण पाहिली. त्यात असत ख्याती, आत्मख्याती दोन्ही प्रकारची, अन्यथा ख्याती आणि आख्याती या चौघांचे मत असंगत आहे हे समजले. आता कोण म्हणतो? शिष्य म्हणतो की या चौघांचं मत आहे ते असंगत आहे, हे मला चांगलं समजलं. पण शेवटच्या सत्ख्यातीच्या मताने रज्जू सर्प किंवा शुक्ती रजत ही सत्य आहेत, हे त्याचे मत युक्त आहे काय? त्याचा उलगडा करून सांगा. पण आता हा सत्ख्यातीवादी सांगतो, कारण सर्व पदार्थाचे अवयव पंचमहाभूतापासून निर्माण झालेले आहेत, त्याला मिथ्या म्हणता येणार नाही. मला जरा याचं म्हणणं थोडं संगतवार वाटतं, पण नक्की संगतवार आहे का असा मी निर्णय करू शकत नाही. म्हणून एरवी माझ्या चित्ती जे होते ते बोलिलो मी येथे, तर या परतेने ते तुम्ही जाणा. आता यामध्ये योग्य काय अयोग्य काय हे तुम्ही सांगा मला, कारण मला वाटतंय तसं आहे की नाही, म्हणून मी तुम्हाला सांगतो तसं. तर त्यावरती श्री गुरु काय म्हणतात खाली पहा. शंका लक्षात आली ना? प्रश्न इथं करायचा बा की शिष्याने शंका अशी निर्माण का केली, तर ती शंका तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. त्यावरती श्री गुरु म्हणतात सत्ख्याती मत ही असंगत आहे, अनुभवाशी त्याचा विरोध आहे. आता सत्ख्यातीवादी ना याचं मत काय आहे? असंगत आहे, कारण अनुभवाशी त्याचा पूर्णपणे कसा आहे? विरोध आहे. त्या ठिकाणी अनुभवाशी का बरं त्याचा विरोध आहे? कारण तो सगळे पदार्थ काय म्हणतो? सगळे जे पदार्थ आहे ते पंचमहाभूतापासून निर्माण झालेले आहे. अधिष्ठान पदार्थाचं ज्ञान झालं की काय होतं? आद्यस्थ पदार्थ आहे त्याच्या अवयवाचा ध्वंस त्या ठिकाणी झाल्याचा आपल्याला भ्रम होतो. पण ते पदार्थ त्या ठिकाणी नाहीत का? आहे ते. उलट शुक्तीच्या अवयवाबरोबर रजताचे अवयव सदतीत असतात असं त्याचं म्हणणं आहे का नाही? हे त्याचं म्हणणं काय आहे? विसंगत आहे. आता समजा उदाहरण जर घ्यायचं झालं तर असं समजा की आपण शुक्ती ना त्या शुक्तीला आग लावली, ठीक आहे ना? मग शुक्तीला आग लागल्याच्या नंतर शुक्ती जळून जाणार का नाही? शुक्ती जळून जाणार. पण चांदी जळेल का? चांदी जळते का? चांदी जळत नाही. बरं, शुक्तीच्या शुक्तीला आग लागल्याच्या नंतर चांदी जळत नाही. चांदीला जाळण्याकरता काय काय लागतं? ओंकार महाराज, गंधक लागतं ना? गंधकाची आवश्यकता आहे का नाही? कारण ते धातू आहे. चांदी काय आहे? धातू आहे. मग ती चांदी जाळायला काय पाहिजे आपल्याला? गंधक पाहिजे. आता तो म्हणून अहो नाही ना ते शुक्ती जळले ना, शुक्तीच्या अवयवाबरोबर चांदीचे अवयव जळून गेले. अनुभवाच्या विरुद्ध सांगायचं ना आपल्याला, बरोबर ना? मग शुक्ती जळाल्याच्या नंतर चांदी जळू शकत नाही, कारण चांदीला जाळायला गंधक पाहिजे. तरी पण नाही म्हणला, शुक्तीच्या अवयवाबरोबर चांदीचे अवयव सुद्धा जळून गेले. बरं, चांदीचे अवयव जळून कसे काय जातील बरं? त्या ठिकाणी जाऊ शकतात का? चांदी जळते का कधी? चांदी मात्र कधी जळत नाही. आणि जाळण्याकरता तिला गंधक पाहिजे. सांगा अनुभवात काय येतं का? हे सगळं अनुभवाच्या विरोध आहे का नाही? हे सगळं मात्र अनुभवाच्या विरोधी आहे. जर शुक्तीच्या अवयवाबरोबर चांदी जर जळून जात असेल तर मान्य केलं असतं, पण चांदी कधी जळत नाही. मग अनुभवात येतं का? हे मात्र अनुभवाला येत नाही. श्री गुरु सत्ख्याती मत ही असंगत आहे, अनुभवाशी त्याचा विरोध आहे.
कारण कारण काय म्हणतात, शुक्ती ज्ञानाने रजत ज्ञानाची निवृत्ती झाल्यानंतर विचाराने सर्वांस असा अनुभव येतो की, आता शुक्ती ज्ञानाने रजत ज्ञानाची निवृत्ती झाल्याबरोबर शुक्तीचं ज्ञान झालं की नाही आपल्याला, हा बघा ही शुक्ती आहे, हे शिंपलं आहे, आणि त्या शुक्ती ज्ञानाने रजत ज्ञानाची काय होते, रजताचं पण ज्ञान झालंच ना, त्या रजत ज्ञानाची काय होते, निवृत्ती होते, बरोबर की नाही. मग ती निवृत्ती झाल्यानंतर विचाराने सर्वांस असा अनुभव येतो की, सगळेजण विचार करतात, काय अनुभव येतो सगळ्यांना विचाराने, की आम्हा शुक्तीचे ठिकाणी रजत प्रतीत होण्याच्या पूर्वी व्यावहारिक रजत नव्हते. सुरुवातीला ते चांगलं ऊन, कडकडीत ऊन पडलं होतं दुपारचं, आणि दुरून असं नदीच्या कडेला कुठंतरी चालताना, आणि पुढं जरा वाळवंट मोठं होतं, तिथून दुरून अशा पद्धतीनं, आणि ते काय आपल्याला शिंपलं होतं, आणि त्या शिंपल्यावरती ते ऊन चांगलं चकचकीत, आणि त्याने ते चमकायचं चांगलं, आणि चमकल्याच्या नंतर आपल्याला दुरून असं वाटलं, वा 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 काय चांदी म्हणले, काय चमकती, बरोबर आहे की नाही. मग दुरून असताना त्याने चांदी पाहिली आणि मग जवळ गेल्याच्या नंतर म्हणलं आता कुठं चांदी, बरोबर ना, चांदी कुठे, अरे म्हणलं आपण फसलो आहे का नाही. परंतु इथं शेजारी एक जण बसलेला आहे नावाडी, त्याला विचारलं, दादा या शिंपल्यावरती चांदी मला तिकडून भासत होती, बरोबर ना, तर तिकडून भासत होती आहे का नाही, पण आता इथं आल्यावरती चांदी नाही. तो म्हणला, अरे बाबा तुला तिकडून भासत होती चांदी, बरोबर ना, तू म्हणतो यावरती आता मला भासत नाही चांदी, अरे बाबा मी रोज इथंच बसलेलो आहे, मला याच्यावरती कधी चांदी भासली नाही. म्हणजे त्या ठिकाणी त्याने तिकडून चांदी पाहिली, तेव्हा तिथं चांदी होती का, तेव्हाही चांदी नव्हती. आणि तिथं जवळ आल्याच्या नंतर चांदी आहे का, तेव्हाही चांदी नाही. आणि जेव्हा तिथं तो शिंपल्यापासून दूर जातो तेव्हा नंतर चांदी असते का, कधीच मात्र चांदी नसती. आता जर चांदी जर सत्य असले तर एखाद्या काळात ती चांदी आपल्याला भासायला पाहिजे का नाही, खरी मिळायला पाहिजे का नाही. म्हणजे बाबा भूतकाळात नाही, भविष्य काळात नाही, कमीत कमी वर्तमान काळात, बरं वर्तमान काळात नाही तर भूतकाळात, भले भूतकाळात नाही तर भविष्य काळात, कोणत्या तरी काळात ती चांदी असायला पाहिजे का नाही, असायला पाहिजे. पण कोणत्या तरी काळात आहे का चांदी, सांगा बरं. तो म्हणतो दुरून मी चांदी पाहिली, ठीक आहे दुरून चांदी पाहिली, पण मग दुरून चांदी जेव्हा पाहिली तेव्हा रजेवरती आपलं शिंपल्यावरती चांदी होते का, शिंपल्यावरती तेव्हा सुद्धा चांदी नव्हतीच. शुक्ती ज्ञानाने रजत ज्ञानाची निवृत्ती झाल्यानंतर विचाराने सर्वांस असा अनुभव येतो की, आम्हा शुक्तीच्या ठिकाणी रजत प्रतीत होण्याच्या पूर्वी रजताची व्यावहारिक रजत नव्हते. आता शुक्ती ज्ञानानंतरही नाही. आता शुक्तीचं काय अगदी जवळ येऊन पाहिलं, आता आहे का चांदी तिथं, रजत आहे का, आता हे रजत नाही. इतकेच नाही तर जेव्हा शुक्तीच्या ठिकाणी रजत दिसत होते, जेव्हा शुक्तीच्या ठिकाणी दुरून पाहिलं तेव्हा रजत दिसत होतं, बरोबर की नाही, त्यावेळी सुद्धा तिथे व्यावहारिक रजत नव्हते. होतं का तिथं व्यावहारिक रजत, व्यावहारिक रजत नव्हतं. जर ते व्यावहारिक रजत असतं तर मग ते प्राप्त करून घेता आलं असतं. पण जे मुळात प्रातिभाषिक आहे, बरोबर की नाही, तर ते प्रातिभाषिक कधी मिळेल का आपल्याला, मिळवता येईल का आपल्याला, कारण ते कोणत्या सत्तेत जे भासते ते कोणत्या सत्तेतलं असतं, ते प्रातिभाषिक सत्तेतलं असतं. आणि सत्ता विरोध असल्यावर म्हणजे स्वप्नेचे धन हातीनं पदरे, मग स्वप्नातलं धन आपल्याला किती जरी आपण मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला जागृतीमध्ये आणायचा प्रयत्न केला तर आणता येईल का कोणाला, बरं भासलं नाही का तिथं, तुम्हाला भासलं ना. आता ही सत्ता, आता ही अनिर्वचनीय ख्याती आपल्याला पुढं पाहिजेच ना, कारण हे अनिर्वचनीयवादी काय करणार आहे, अनिर्वचनीय म्हणजे आपले शंकराचार्य म्हणा किंवा भगवान व्यास म्हणा, बरोबर आहे की नाही, हे काय म्हणतात की ते कोणत्या सत्तेतलं होतं, प्रातिभाषिक सत्तेतलं होतं, काय चांदी आहे का नाही. आणि प्रातिभाषिक सत्तेतलं जे असतं ते व्यावहारिक सत्तेमध्ये कधी येईल का, येणार नाही. मग नियम काय केला की समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत असतो, विषम सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत नाही. तसं तुम्हाला शुक्तीवरती चांदी भासली, मग ती भूतकाळात नाही, भविष्य काळामध्ये नाही आणि वर्तमान काळामध्ये नाही, ती फक्त तुम्हाला प्रतीतीला मात्र येत असते, पण हातामध्ये कधी येत नसते. म्हणून म्हणतात त्यावेळेस सुद्धा तेथे व्यावहारिक रजत नव्हती. याप्रमाणे रजत ज्ञानाच्या पूर्वी म्हणजे रजत ज्ञान होण्याच्या पूर्वी भूतकाळी, बरोबर ना, जेव्हा तुम्ही रजत पाहिलं सुद्धा नव्हतं आहे का नाही,
त्या काळी रजता ज्ञानाच्या वर्तमान काळी, आता रजताचं ज्ञान झालं की नाही, त्या काळामध्ये सुद्धा व शुक्ती ज्ञानानंतर, आता शुक्तीचं ज्ञान झालं की नाही, त्या ज्ञानानंतर म्हणजे भविष्यकाळी शुक्तीच्या ठिकाणी व्यावहारिक रजताचा त्रिकालिक अत्यंत अभावाचा निश्चय होतो. बरोबर आहे की नाही? मग आता तो जवळ गेल्याच्या नंतर त्याला त्या शेंपल्यावर ते चांदी काही मिळाली नाही, आहे का नाही? आणि तिथं नावाड्याने सुद्धा सांगली तर चांदी मात्र कधी मी किती वर्ष झाले पण मला काही चांदी अजून हाताला लागली नाही. बरोबर आहे की नाही? म्हणजे त्या ठिकाणी भूतकाळात, भविष्यकाळात आणि वर्तमान काळात या तिन्ही काळामध्ये सुद्धा चांदी आहे का? नाही. म्हणजे शिंपल्याच्या ठिकाणी चांदीचा अत्यंत त्रिकालिक अभाव आहे का नाही? आहे का नाही? कधीतरी भाव असता तर चांदी आपल्याला मिळाली नसते का? चांदी मिळायला पाहिजे, कोणत्या तरी काळात मिळायला पाहिजे ना. पण मिळते का? म्हणजे याचा अर्थ त्या असणाऱ्या शिंपल्याच्या ठिकाणी चांदीचा काय त्रिकालिक म्हणजे तिन्ही काळात. कोणत्या काळात? भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. तिन्ही काळा म्हणजे मध्ये त्रिकालिक अत्यंत अभाव. कधीतरी भाव आहे का? भाव जर असता तर मिळाले नसते का? मिळाले असते. म्हणजे काय? तिन्ही काळामध्ये त्रिकालिक अत्यंत काय अभावच आहे. असा त्रिकालिक अत्यंत भावाचा निश्चय होतो. हा त्रिकालिक अत्यंत भाव सत्ख्यातीच्या मताने जमत नाही. आता हे सत्ख्यातीवादीच्या मतात जमतो का? त्रिकालिक अत्यंत अभाव जमत नाही. असाच दोष त्यांनी आख्यातीवाद्यास दिला, ऐक नाही. काय दोष दिला होता आख्यातीवाद्यास? सांगा बरं. दोन गोष्टी एकत्र येऊ शकतात का? येणं उदाहरण काय दिलं बरं त्याने? त्याचा विवेक झाला नाही असं त्याने वरच्याने म्हटलं होतं. बरोबर आहे की नाही? आख्यातीवाद्यानं आपलं मत मानताना काय म्हटलं होतं? इदम रूपाने सामान्य हे प्रत्यक्ष आणि सर्पांशामध्ये स्मृती हे दोन नयनं कशी भिन्न आहे. त्याचा विवेक झाला नाही असं तो म्हटलं होतं, ऐक नाही. तर त्याचं खंडन दिलं ना त्याने. तुम्हाला दोन एकत्र होणं शक्य आहे का? मध्ये अंतर व्यवधान असायला पाहिजे का नाही, असं त्याने आख्यातीवाद्याचं खंडन केलं होतं हे सांगून. आता तो त्याचं खंडन करतो, पण आपलं कुठं खंडन करतो? आपलं उलट त्यालाच धरून मंडन पण करायचा प्रयत्न करतो. पण तो दोष त्याला दिला, मग तो दोष याच्या ठिकाणी नाही लागू शकत का? दोन गोष्टी एका वेळेला एकाच ठिकाणी कशा येतील बरं? येणं शक्य आहे का? येणं शक्य नाहीचे. दोष त्यांनी आख्यातीवाद्यास दिला तरी त्याचे सत्ख्यातीत तो दोष आहेच, म्हणून हा दोष त्याने आख्यातीवाद्याला देऊ नये, कारण हा दोष सत्ख्यातीवाद्यामध्ये सुद्धा आहेच. म्हणून सत्ख्याती मत ही असंगत आहे. म्हणून सत्ख्यातीवाद्याचं मत काय झालं त्या ठिकाणी? असंगत झालं. आता ह्या सत्ख्यातीवाद्याचं मत असंगत का झालं हे तुम्हाला कळालं का? कारण हे कळण्याकरता तुम्हाला काय कळावं लागेल? आधी सत्ख्यातीवाद्यांनी आपलं मत कसं मांडलं हे कळावं लागेल. आणि सत्ख्यातीवाद्याचं मत तुम्हाला त्याने कसं मांडलं हे कळलं की त्याचं खंडन कसं झालं हे सुद्धा तुम्हाला कळू शकतं. बरोबर की नाही? याच्यात काही कोणाला शंका आहे का? कारण प्रश्न केल्याच्या नंतर परत गोंधळ होतो आणि विचारायला गेलं तर परत काय कोणी सांगत नाही. मग मला असं वाटतं कोणाला जर काही याच्यामध्ये शंका असेल, कारण मग हे ना आता वारंवार याची आवृत्ती करण्यापेक्षा ना एकदा चांगली आवृत्ती करून घ्या. बरोबर ना? मग याच्यात कोणाला काही शंका असेल तर सांगा वाटलं असतं. आहे का कोणाला काही शंका याच्यात? इथं प्रत्यक्ष आणि स्मृती असे दोन ज्ञान आहेत याच्यामध्ये, अख्यातीमध्ये. बरोबर? आणि त्याच्यामध्ये व्यवधान पाहिजे. बरोबर ना? अंतर असं अंतर पाहिजे ना. पण तो म्हणतो का तसं दोन ज्ञान एकत्र आली, एकत्र कशी येतील? मध्ये अंतर नाही हा शतावधानी जरी असला तरी त्याच्या एकाच वेळी एकच वृत्ती एकाच वेळेला एकच ग्रहण करते. बरोबर ना? असंच असलं पाहिजे. असं तो त्याचं खंडन करतो, पण तो त्याचं कुठं करतोय? तो त्याचं मात्र तसंच लावून धरतो, आहे का नाही? असंच. बरं चला आता शिष्य काय म्हणतो ते पहा. महाराज सत्ख्याती मत ही शिष्य महाराज सत ख्याती मत असंगत आहे, तर रज्जू सर्प शुक्ती रजत यांचे ज्ञानाच्या वेळी कोणते मत योग्य आहे
ते कृपा करून सांगा. आता महाराज तुम्ही काय सांगितलं, आता मला तर वाटलं होतं असत ख्याती, आत्मख्याती ही विसंगत आहे आणि अन्यथा ख्याती आणि आख्याती हे पण विसंगत आहे. मला हे 4 ख्याती तर काय आता पटल्या नाही, मला ह्या सगळ्या विसंगत वाटल्या. पण मला कुठंतरी ह्या सगळ्या ख्यातींचा विचार करत असताना सतख्यातीवादी मला बरं वाटलं होतं, आहे की नाही. पण तुम्ही सतख्यातीवाद्याचं सुद्धा काय केलं, खंडन करून सांगितलं. काय केलं, कसं खंडन केलं, कारण रजूच्या ठिकाणी सर्प किंवा शुक्तीच्या ठिकाणी रजत याचा काय आहे, त्रिकालिक अत्यंत अनुभव आहे असा आपल्याला अनुभव त्या ठिकाणी येत असतो. म्हणून आपलं सतख्यातीवाद्याचं मत सुद्धा तुम्ही काय केलेलं आहे, खंडन केलेलं आहे. पण मग आता अभाव, आ त्रिकालिक अत्यंत अभाव. हा त्रिकालिक अत्यंत अभाव आहे हे अनुभवाने कळालेलं, आम्हाला अनुभवाने कळालं. मग सतख्यातीवाद्याचं मत सुद्धा काय झालं, खंडन झालं. मग आता आम्ही कोणती ख्याती मानायची, कोणती तरी एखादी ख्याती तर मानावंच लागेल ना. जगाची सोय लावायची, रजेवरती सर्पाचा भ्रम कसा झाला, शुक्तीवरती रजताचा भ्रम कसा झाला, सोय तर लावलीच पाहिजे ना, सोय लावली पाहिजे. पण आता 5 पुरुषांचं वर्णन सांगून झालं, मला जेवढं कळालं तेवढं मी तुम्हाला सांगितलं. पण आता मग नक्की कोणती ख्याती मानून, नक्की एखादा तरी निर्णय करून सांगा की बाबा आख्यातीवादी मानू शकतो, सतख्यातीवादी मानू शकतो, नाही तर मग शून्य तरी मानू द्या, आम्हाला कोणतं तरी मानू द्या, आहे का नाही. तर अशा पद्धतीने आम्ही नक्की कोणती ख्याती मानावी, कृपा करून सांगा. कोणाचे मत मांडावं, आहे का मत योग्य आहे ते कृपा करून सांगा. श्री गुरु, हे शिष्य, वेदांत पक्षाचे मत अत्यंत शुद्ध आहे. आता नवीनच ख्याती सुरू झाली, म्हणजे हे 5 ख्यातीवाद्यांचं वर्णन चाललं नाही, आता वेदांत पक्षाचं वर्णन चाललंय. वेदांत पक्ष म्हणजे कोणता, शंकराचार्य, भगवान व्यास यांचं जे मत आहे ते वेदांत मत आहे. ते अत्यंत शुद्ध आहे. ते अनिर्वचनीय ख्याती मानतात. त्या ख्यातीच्या रीतीनं भ्रमकालीन असणाऱ्या सर्पाची आणि त्याच्या ज्ञानाची संगती उत्तम लागते. आता इथं श्री गुरु काय सांगतात की बाबा जी वेदांत मतामध्ये कोणती ख्याती मांडलेली आहे, अनिर्वचनीय ख्याती मांडलेली आहेत, बरोबर आहे की नाही. तर ती अनिर्वचनीय जर ख्याती जर मानली किंवा त्या अनिर्वचनीय असणाऱ्या ख्यातीचा विचार जर केला तर भ्रमकालीन म्हणजे काय, रजेवरती सर्प भास झाला हा भ्रमकाल आहे, शुक्तीवरती रजताचा भास झाला हा कोणता काल आहे, भ्रमकाल आहे की नाही. तर त्या ख्यातीच्या रीतीनं भ्रमकालीन असणाऱ्या सर्पाची रजेवर असणाऱ्या सर्पाची आणि त्याच्या ज्ञानाची काय लागते, उत्तम संगती त्या ठिकाणी लागते. आता ही कोणती ख्याती सुरू झाली, अनिर्वचनीय ख्याती. आणि ह्या अनिर्वचनीय ख्यातीचाच आपल्याला काय करायचं आहे, बारकाईने विचार करायचा आहे. आता श्री गुरु आपलं शिष्य त्या ठिकाणी बोलायला सुरुवात करतो. काय म्हणतो शिष्य, पहा. श्री गुरु, अनिर्वचनीय हा शब्द ऐकल्याबरोबर प्रथम चमत्कारिक वाटते. आता हा तुम्ही आता हे बाकीच्या ख्यात्या मला जरा थोड्या काहीतरी विचारता आल्या, आहे का नाही. म्हणजे कशा विचार, म्हणजे असत ख्याती, म्हणजे नाही, सत म्हणजे नाही, काही सत्यच नाही, आत्मख्याती, आत्मा म्हणजे बुद्धी, अशी थोडी संगती लागते का नाही. अख्याती संगती लागते, अन्यथा ख्याती, याच्यामध्ये काहीतरी विचार आलाय का नाही. पण ही अनिर्वचनीय ख्याती तुम्ही सांगतात की नाही, हे नाव ऐकल्याबरोबरच मला काहीतरी चमत्कारिक वाटते. काय चमत्कारिक वाटते पहा आता. कारण निर्वचन म्हणजे कथन करणे किंवा सांगणे. आपण होतो ना, करा आता तुमच्या मनामध्ये काय असेल ना ते सगळं निर्वचन करून सांगा, काही मनामध्ये ठेवू नका. म्हणजे निर्वचन करणं म्हणजे काय, काही न ठेवणं, सगळं सांगणं व्यवस्थित, बरोबर आहे का नाही. निर्वचन म्हणजे सांगणं, आहे का नाही. म्हणजे निर्वचन, आता याच्यावरती कोणाला काही जर वाटत असेल सांगावं तर सांगा, वाटलं तर. मला जे लक्षात आलं तसं मी माझ्या मतीप्रमाणे, बुद्धीप्रमाणे तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. निर्वचन म्हणजे कथन किंवा सांगणे असा अर्थ आहे. आणि म्हणजे शब्दाचा काय अर्थ होतो, म्हणजे नाही, बरोबर आहे का नाही. आणि अनिर्वचन म्हणजे सांगता येत नाही. आपण निर्वचन म्हणजे सांगणे आणि अनिर्वचन म्हणजे काय, सांगता येत नाही, बरोबर आहे का नाही. आपण नेहमी म्हणतो आणि नेहमी काय म्हणतो की ते म्हणतात ना काहीतरी, आपण अवघड जागचं दुखणं सण होईनं सांगता येणं, म्हणजे सण होत नाही, सांगता येत नाही. तसं हे काय,
निर्वचन म्हणजे सांगणे आणि अनिर्वचन म्हणजे काय, सांगता येत नाही. आपण म्हणतो तुम्ही कशाला भीता, अहो समोर काहीतरी आहे म्हणून मला भीती वाटते, पण समोर नक्की काय सांग बरं, ते मात्र सांगता येत नाही. बरोबर आहे की नाही, ते मात्र मला सांगता येत नाही. सांगायला जातो पण सांगता येत नाही. अशी ख्याती, ती कोणती ख्याती, अनिर्वचनीय ख्याती आहे. अशा अनिर्वचनीय म्हणजे सांगता येत नाही किंवा सांगता येण्यासारखे नाही. म्हणजे एकंदरीत वेदांत्यांनी त्यांना रज्जू सर्पाबद्दल काही सांगता येत नाही असा अर्थ मनात येतो. याचाच अर्थ काय आहे, ते म्हणतात आम्ही सांगतो, पण सांगायला गेल्याच्या नंतर बाबा त्याच्याविषयी मात्र सांगता येत नाही. जगत कसं उत्पन्न झालं, म्हणले जगत मात्र सत्य नाही. ऐक नाही, जगत मात्र सत्य नाही, पण कसं सत्य नाही सांगता येत नाही. बरं कसं मिथ्य आहे सांगता येत नाही. सांगायला जातं पण सांगता येत नाही. सांगायचं तर असतं पण सांगता येत नाही. अशी वेदांत्याची काही ख्याती आहे. आता हे आपल्याला असं वाटतं, आता इथंच सुरुवात जर अशी असेल ही अनिर्वचनीय ख्यातीची, तर पुढे आता कोणते दिवे लावणार बरं ही अनिर्वचनीय ख्यातीमध्ये, म्हणजे यांचे आताच गोंधळ सुरू झाले. ऐक नाही, निर्वचन म्हणजे सांगता येत नाही, आपलं निर्वचन म्हणजे सांगणे, निर्वचन म्हणजे कथन करणे. ऐक नाही, आणि अनिर्वचन म्हणजे काय, कथन करता येत नाही, सांगता येत नाही. म्हणजे अशा पद्धतीची जर ख्याती असेल तर ही ख्यातीच्या माध्यमातून आम्हाला कशी संगती लावायची असा चिंतून पुढे त्याच्या मनामध्ये संशय निर्माण झाला. म्हणजे एकंदरीत वेदांत्यांना रज्जू सर्पाबद्दल काही सांगता येत नाही असा अर्थ मनात येतो. मग ही अनिर्वचनीय ख्याती चांगली ती काय, मग ही तुमची अनिर्वचनीय जी ख्याती तुम्ही सांगणार आहे ती चांगली आहे का नक्की, का आमच्या ध्यानात येणार नाही, काय माहिती आता पुढं कशी ध्यानात येते का नाही ते. परंतु आता आपल्याला याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाहीच, कारण सगळ्या ख्यातीचा काय होतो स्वाभाविकपणे आणि सहज बाध होतो, पण ह्या ख्यातीचा मात्र कधीच बाध होत नाही. या सगळ्या ख्याती का नाही हे व्यवहारामध्ये याचा विचार करू शकतो, बरोबर आहे का नाही. पण जर स्वप्न, प्रातिभाषिक सत्ता, इकडं तिकडं जर विचार करायचं म्हणलं की ह्या ख्यात्या तिथं चालते नाही. त्या तिथं मात्र प्रातिभाषिक सत्ता त्याचा जर विचार करायचं म्हणलं का अनिर्वचनीय ख्याती लागते. अशा संगत लावण्याला अनिर्वचनीय ख्याती चालते, इतर ख्यात्या मात्र चालत नाही. श्री गुरु काय म्हणतात पहा, हे शिष्य अनिर्वचनीय या शब्दाचा शाब्दिक अर्थ तो केलास तो एका दृष्टीने बरोबर आहे. तो शाब्दिक अर्थ केला की नाही, निर्वचन म्हणजे कथन करणे, सांगणे, आणि अनिर्वचन म्हणजे काय, कथन करता येत नाही, सांगता येत नाही, असं त्या ठिकाणी तो अर्थ केला. तो अर्थ आता हे अनिर्वचन, आता ओंकार महाराज प्रश्न तयार करायचा आहे, अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ शिष्याने कसा तयार केला. ठीक आहे ना. श्री गुरु, हे शिष्य अनिर्वचनीय या शब्दाचा शाब्दिक अर्थ तू केलास तो एका दृष्टीने बरोबर आहे, पण अनिर्वचनीय या शब्दाचे तात्पर्य काय आहे ते अनिर्वचनीय ख्यातीची रीती तुला समजली म्हणजे बरोबर समजेल, आहे का नाही. तर तुला आता अनिर्वचनीय ख्यातीचं तात्पर्य काय आहे, त्याचा अभिप्राय काय आहे, हे तू फक्त शाब्दिक अर्थ केला, पण तुला ख्यातीची रीत, पद्धत, शैली तुला अजून माहिती आहे का, तुला अजून आम्ही सांगितले का, तुला अजून आम्ही सांगितलेली नाही. जेव्हा तुला आम्ही ती ख्यातीची रीत, पद्धत जर आम्ही समजून सांगितली तर तुला ती चांगल्या प्रकारे कळून येईल, समजून येईल. हे जास्त नाही व्हायचं ना, हे लक्ष देतं ना सगळ्यांच्या. पा जर म्हणजे जास्त होत असेल तर कसं होतं, आता एवढं जर सांगितलं ना, एवढं वाचून आपलं सहज होतं. जास्त पुढं सांगायला गेलं का मग ते नवीन मनुष्याला कसं वाटतं की हे सगळे शब्द नवीन नवीन आहे, ते ध्यानात पण येते नाही, ध्यानात आले तर टिकत पण नाही, आणि किती त्याला आठवण करायची बरं वारंवार, असं पण कधी कधी होतं असतं. म्हणून तुम्हाला जर वाटत असेल तर मग पुढचं पॅरेग्राफ घ्यायला थांबायचं इथं. उद्या आपण अनिर्वचनीय ख्यातीची रीत पाहू, कारण आम्हाला कसं वाटतं चला 2-2 पानं उरकतात, चला पुढं 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 पुढं, आहे का नाही. पण मग आता सगळ्यांना घेऊन चाललं पाहिजे, बरोबर असं मला वाटतं. मग आपण हा थांबून घे वाटलं असतं, थोडं थोडं होऊ द्या, जास्त गडबड नका होऊ द्या. तुम्हाला जर चर्चा करायची असेल, काही नाही कळलं तर त्याच्याविषयी तुम्ही जास्त बोला वाटलं या ठिकाणी. इथं तुम्हाला आहे ना काय होतं, मी नंतर कधी कधी फोन केला का ते म्हणतात आम्हाला कळलंच नाही. आणि मग तुम्ही का बोलले नाही, 5 मिनटं 10 मिनटं पाठ आपण लवकर सोडू ना, काय फरक पडतोय.
6 वाजून 6:15, 6:10, 6:05 असे होतात ना. मग 5 मिनटं 10 मिनटं काहीतरी चर्चा करा वाटलं तर. पण ओंकार महाराज तुम्ही प्रश्न तयार केले ना आता. याच्या काही 2-3 प्रश्न आहेत, देतो पाठवून मी. बरं, आता तुम्ही फक्त प्रश्न करा, आपण पाठ थांबू वाटलं तर, आणि नंतर आपण एकमेकाला रामकृष्ण हरी करून थांबू वाटलं सर. विचारा वाटलं तर प्रश्न, कोणी उत्तर देत असेल तर सगळ्याला लक्षात येऊन जाईल. आपण थांबू वाटलं तर पाठ. ओम पूर्णमदः ओंकार दादा पूर्णमिदं पूर्णात् दोन्ही पूर्णमुदच्यते मध्ये तुलना पूर्णस्य सांगा. पूर्णमादाय